बॉलिवूड अभिनेता कमाल रशीद खान आता पोलीस कचेरीमध्ये आढळल्याची बातमी समोर येते। त्यामुळे आता एक मोठी चर्चा सगळीकडे होते। सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल होत आहेत। मुंबईतील ओशिवरा परिसरामध्ये झालेल्या नालंदा सोसायटीत मागच्या रविवारी दुपारच्या सुमारास एक गोळीबार झाला आणि त्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। मात्र ही नेमकी गोळी कोणी मारली, हा गोळीबार कोणी केला याबद्दलची माहिती समोर आलेली नव्हती। त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं नव्हतं। मात्र पोलिसांनी लगेचच तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि तपासाला सुरुवात केली आणि त्यातून एक धक्का देणारी बातमी समोर आली। ती म्हणजे याच सोसायटीमध्ये राहत असणाऱ्या कमाल रशीद खान म्हणजेच KRKने हा गोळीबार केल्याचं समोर आलं, जो एक बॉलिवूड अभिनेता आहे। दरम्यान पोलिसांना याचा संशय आला आणि पोलिसांनी त्यांना अटक देखील केली। पोलिसांनी रात्रभर त्याची चौकशी केली आणि चौकशीमध्ये त्यानेच गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे आता तो पोलीस कोठडीमध्ये आहे। खान यांनी पोलिसांना सांगितलंय की आपण परवानाधारक आपली बंदूक साफ करत होतो आणि ती व्यवस्थित आहे की नाही तपासत होतो आणि त्याच वेळेला ही मोठी दुर्घटना घडली। मात्र यामागे त्याचा कोणताही हेतू नव्हता असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यांनी म्हटलंय की त्यावेळी हवा प्रचंड होती आणि त्यामुळे माझ्या गोळीची दिशा बदलली आणि त्यामुळे ती चुकीच्या जागी जाऊन आदळली। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस अधिक तपास करत आहेत आणि खानचा यामागे कोणता घातपाताचा डाव नव्हता याचा देखील तपास आता पोलीस सुरू आहेत। आता कोर्टाने देखील खान याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। त्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये आता काय होणार हे पाहणं महत्त्वाचं